म्हटलं ट्राय तर करून बघावा, पण वाटलं नव्हतं याचा रिझल्ट इतका छान येईल. आणि खरं सांगते, एखादा पदार्थ आपण ट्राय करायला गेला आणि फसला ना तर खूप टेन्शन येतं, पण तो पदार्थ आहे ना अगदी परफेक्ट झाला ना तर खूपच आनंद होतो, अगदी माझ्यासारखा. नमस्कार, मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. तर झालं असं, 2-3 दिवस झालं घरामध्ये चालू होतं की पीनट बटर घरामध्येच बनव. तर म्हटलं पीनट बटर बनवायला खूप अवघड असेल, पण सुरुवात केली ना खूपच भारी वाटलं. तर इथं ना मी एक पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये ना ब्राऊन शेंगदाणे घेतलेले आहेत. आणि हा शेंगदाणे ना अगदी कमी आचेवर याची जी साल आहेत ना किंवा शेंगदाण्याला ना हलकीशी चीर जाईपर्यंत शेंगदाणे छान खमंग खरपूस असे भाजून घ्यायचेत. फक्त 2 ते 3 मिनिटात बघा लागतात मंद आचेवर भाजण्यासाठी, जास्त वेळ सुद्धा लागत नाही. आणि खरं तर आहे ना, 2 फ्लेवरचे बनवणार होते मी हे पीनट बटर. पण म्हटलं की मुलांना सगळ्यात जास्त आवडतं ते चॉकलेट पीनट बटर. आणि यामध्ये ना साखर गूळ याचा अजिबात वापर केलेला नाहीये. तरी सुद्धा आहे ना परफेक्ट असं हे बाहेर जसं मिळतं ना अगदी सेम झालेले. तर 2 ते 3 मिनिटानंतर बघा शेंगदाणे छान भाजल्यानंतर आहे ना गरम असतानाच याची सालं काढून घ्यायचे. तर मी डायरेक्ट छोट्या सुपामध्येच हे शेंगदाणे काढून घेतलेले आहेत आणि छान हाताने चोळून, नाहीतर मग मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं की शेंगदाण्याची साल अगदी झटपट कशी काढायची. तर इथं शेंगदाण्याची सगळी सालं काढून घेतलेली आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये ना 2 बॅचमध्ये हे शेंगदाणं मी वाटून घेणार आहे. तर बघा, सुरुवातीला असं वाटलं मला की मला नाही जमणार, पण खरं सांगते अ, पदार्थ तयार झाला ना तेव्हा इतका आनंद झाला की पहिल्यांदा ट्राय केला आणि अगदी 100% यशस्वी झाला. तर सुरुवातीला असं वाटतं की काही नाही होणार, पण ज्या वेळेस आहे ना आपण थोडंसं मीठ घालतो ना त्याच्यानंतर आहे ना हा पदार्थ अगदी परफेक्ट होतो. तर 2 ते 3 मिनटं पल्स मोडवर फिरवल्यानंतर थोडंसं मीठ घातलं आणि चांगलं आहे ना परत फिरवून घेतलं. तर मीठ घातल्यानंतर ना याचा रिझल्ट अगदी बघण्यासारखा होता. बघा, अगदी बाहेर जसं मिळतं ना आपल्याला पीनट बटर, अगदी सेम तसंच झालं होतं. पण याला फ्लेवर देण्यासाठी ना किंवा हेल्दी बनवण्यासाठी तुम्ही यामध्ये गूळ सुद्धा वापरू शकता. पण म्हटलं की गूळ सुद्धा नको, म्हणून मी इथं 3 ते 4 चमचे मध घेतलेलं आहे. हिंदीमध्ये सांगायचं जर झालं तर याला हनी म्हणतात. आता इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे काय मला माहिती नाही. तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. आता यामध्ये ना मी अगदी अर्धा चमचा, म्हणजे अर्ध्यातला अर्धा चमचा कोको पावडर घातलेली. कारण जे शेंगदाणे होते ना अगदी कमी होते आणि माझं भांडं छोटं असल्यामुळे ना अर्धा चमचा घातलेला आहे. आता बघा, हे मस्त असं हलकंसं सुरुवातीला असं वाटतं की कोरडं आहे, पण जसं जसं मिक्सरमधून आहे ना आपण अगदी बारीक जर असं वाटून घेतो तसं तसं आहे ना शेंगदाण्याचं तेल रिलीज व्हायला सुरुवात होती आणि अगदी दाणेदार हे जे पीनट बटर आहे ना ते होतं. तर मला हे थोडंसं हलकंसं जाडसर वाटलं, म्हणून मी आहे ना परत 2 ते 3 सेकंद छान फिरवून घेतल्यानंतर आहे ना बघू शकताय जसं आपलं बटर असतं ना अगदी सेम बटर सारखं झालेलं आहे. तर हे पीनट बटर जे आहे ना तयार झालेले. तर एका मी वाटीमध्ये हे काढून घेते. तर सुरुवातीला मी वाटीमध्येच काढून घेणार आहे, कारण दुसरी बॅच सुद्धा मला वाटायची होती. आणि मग हे पीनट बटर आहे ना कुठल्याही प्लास्टिकच्या किंवा काचेच्या बरणीमध्ये तुम्ही आरामात ठेवू शकता. तर हे पीनट बटर कसं झालंय ते दाखवते. नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करा.